आजच्या सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित प्रार्थनाप्रेमी उपासकांना, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली या ठिकाणी लावून दिलेली आहे। त्या सामुदायिक प्रार्थनेच्या प्रणालीच्या पद्धतीनुसार सायंकाळ झाली म्हणजे उपासक सामुदायिक प्रार्थनेसाठी येत असतात, सामुदायिक प्रार्थना करत असतात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही सामुदायिक प्रार्थना उपासना पद्धत कशा पद्धतीनं आपल्या समोर मांडली किंवा कशा पद्धतीनं राष्ट्रसंतांनी ही उपासना पद्धती ठेवली आहे याचं फार मोठं चिंतन आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्यावेळी या देशाचा अभ्यास केला, महाराज या देशाचा अभ्यास करत असताना स्वातंत्र्य लढा नुकताच संपला होता। प्रार्थनेचा पूर्व इतिहास तुम्हाला सांगतोय की प्रार्थना कशी निर्माण झाली हे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे। आणि या प्रार्थनेमध्ये किती तत्व महाराजांनी भरून ठेवलेलं आहे। एवढंच नाही तर ज्यावेळी प्रार्थनेची सुरुवात आपण करतो हय प्रार्थनापासून तर शेवटच्या कडव्यापर्यंत अंतऱ्यापर्यंत ही 8 अष्टकांची प्रार्थना आहे। 8 अंतर याच्यामध्ये आहेत, 4-4 ओळीचे आहेत। आपण सगळ्यांनी ते आता या ठिकाणी म्हटलं। आणि ज्यावेळी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेवर आसिफानंद सरस्वती नावाचा एक माणूस होता जो पश्चिम बंगालवरून महाराजांना भेटण्यासाठी आला होता। आणि त्या महाराजांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी तुकडोजी महाराजांना एक प्रश्न विचारला कि ही प्रार्थना महाराज जी आप पूरे भारत में भ्रमण करके आए हो, फिर सर्वधर्मीय यह जो शब्द है आपने सामुदायिक प्रार्थना में कैसा लाया। आणि आंध्र प्रदेशमध्ये महाराज दौऱ्यावर असताना त्यांनी तो शब्द विचारला आणि महाराजांनी पार्श्वभूमी सांगितली की ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संविधान निर्माण झालं, त्या संविधान निर्माण करणाऱ्या लोकांमध्ये सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक होते आणि भारतामध्ये नांदणारे सुद्धा सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक होते। आणि तेव्हा सर्व धर्म समभावाचं संविधान निर्माण झालं पाहिजे म्हणून त्यांनी संविधान निर्माण केलं। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली की सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय आणि लोक सुधारण्याचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना, लोकांना सुधरवण्यासाठी, सर्व धर्माचा समन्वय साध्य करण्यासाठी, एकत्र लोकांना आणण्यासाठी सामुदायिक प्रार्थना नावाचं विचारपीठ कुठेतरी निर्माण करता येईल काय, म्हणून सामुदायिक प्रार्थना सर्व लोकांनी एकत्रित येऊन ईश्वराला आपल्या मागण्या मागण्यासाठी, आपली प्रगती उन्नती साध्य करून घेण्यासाठी ही रचलेली सामुदायिक प्रार्थना आहे। आणि प्रार्थनेची व्याख्या तुकडोजी महाराजांनी फार सुंदर केली आहे। सामुदायिक प्रार्थना म्हणजे स्वरात गुंगणे नव्हे। खूप सुंदर चिंतन आहे। सामुदायिक प्रार्थना म्हणजे स्वरात गुंगणे नव्हे, सत शब्दाच्या लक्षार्थाकडे वळणे। या ठिकाणी माझं जेवढं वय आहे तेवढी ज्यांची गुरुदेव शिवमंडळामध्ये सेवा झालेली आहे असे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक बसलेले आहेत, त्यांच्या जबाबदारीने मी सांगतो। महाराज म्हणतात की प्रार्थना म्हणजे स्वरात गुंगणे नव्हे, सत शब्दाच्या लक्षार्थाकडे वळून तेथे स्थिरावणे म्हणजे खरी प्रार्थना आहे। प्रार्थना करत असताना हे जे शब्द आपण गुंगवतो, हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, ही वेदांची भाषा आहे म्हणतात, मी नाही म्हणत। ज्यांनी तुकडोजी महाराजांसोबत संपूर्ण जीवन हयात गमावली असे सुदामजी सावरकर साहित्य रत्न म्हणतात, अष्टश्लोकी भागवता म्हणजे की हे वेदांचा सार तुकडोजी महाराजांनी या सामुदायिक प्रार्थनेमध्ये मांडला आहे। आणि ज्या ज्या व्यक्तीला प्रार्थनेचा अभ्यास करायचा असेल त्या त्या व्यक्तीने अष्टश्लोकी भागवत नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे या प्रार्थनेवरती, ते आपण आपल्या जीवनामध्ये वाचलं पाहिजे। की ज्या व्यक्तीला जर संविधानाची परिभाषा असेल तर सामुदायिक प्रार्थनेमध्ये कितीतरी महाराजांनी संविधानात जेवढ्या अर्ध्या कलमा महाराजांनी प्रार्थनेत मांडून ठेवलेल्या आहेत। हरिपाठाचा संपूर्ण सार सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे। दासबोध नावाच्या ग्रंथातील किती मोठी सार जो तुम्हाला पाहायला असेल तर हे सगळं तत्व तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेच्या ज्या 8 अष्टकामध्ये मांडून ठेवलेलं आहे। तत्व नावाचा शब्द 3 वेळा या प्रार्थनेच्या या अष्टकांमध्ये आलेला आहे। आणि महाराजांना सुद्धा तत्वज्ञान हा शब्द तत्व अधिक ज्ञान या 2 शब्दांपासून निर्माण झालेला आहे। आणि गुरुदेव शिवमंडळामध्ये तत्वाला खूप महत्व असते, सत्याला खूप महत्व आहे। प्रत्येक उपासकांनी ही प्रार्थना पद्धती करत असताना फार जास्त इकडे तिकडे मी तुम्हाला नेणार नाही। मुळात प्रार्थनेचा उद्देश, प्रार्थनेवर भाषण देत असताना, प्रार्थनेवर भाषण बोलत असताना प्रार्थनेचं सार तुमच्यापर्यंत सांगण्यात गेलं पाहिजे किंवा महाराजांनी हे सगळं जे निर्माण केलेलं आहे या सगळ्या पद्धतीमध्ये सूक्ष्म अध्ययन तुकडोजी महाराजांचं होतं।
बसण्याची पद्धत कशी असली पाहिजे, कोण्या धर्माकडून ती पद्धत घेतलेली आहे, ह्या सगळ्या पद्धती तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेत मांडून ठेवलेल्या आहेत. तर शेवटच्या नमस्कारापर्यंत ह्या सगळ्या पद्धती जर तुम्ही विचार केला तर ह्या सगळ्या पद्धती महाराजांनी मोठ्या चिंतनातून आणि मोठ्या वैज्ञानिक पद्धतीतून मांडलेल्या आहेत. अध्यात्म और विज्ञान हे दोन शब्द सेवा मंडळाला शेवटपर्यंत लागू आहे. अध्यात्म आणि विज्ञान यापासून सेवा मंडळाची निर्मिती झाली आहे. महाराज सेवा मंडळाची व्याख्या करताना सुद्धा फार सुंदर म्हणतात की ज्या लोकांना गुरुशक्ती मान्य आहे. आता या गुरुशक्तीचा संबंध कुठे येतो, तर या गुरुशक्तीचा संबंध येतो या प्रार्थनेमध्ये सूचना देणाऱ्या सूचकापर्यंत. जो सूचना देणारा या ठिकाणी सूचक बसलेला असते तो आपल्या सगळ्यांना सूचना देते की यानंतर सरळ ताड बसून मौन प्रार्थनेस करावी सुरुवात. ही जी मौन प्रार्थना आहे या मौन प्रार्थनेबद्दलही अनेक चिंतन महाराजांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये मांडलेले आहेत. त्याचे ऑडिओ क्लिप सुद्धा YouTube वरती उपलब्ध आहेत. एका राहुरीच्या साखर कारखान्यात महाराज भाषण देताना त्याच्याबद्दल महाराजांनी सविस्तर बोलले होते की मौन प्रार्थना म्हणजे या ठिकाणी सर्व धर्माचे लोक बसलेले आहेत आणि आपला ईश्वर, ज्या ईश्वराला तुम्ही भजताय, ज्या ईश्वराची प्रार्थना आता तुम्ही करणार आहे किंवा ज्याला तुम्ही आता विनवणी करणार आहे की हे स्वर्गासारखा संसार झाला पाहिजे, ती विनवणी करण्यासाठी तुमच्या मनात जो देव असेल तो या अधिष्ठानावरती बसलेला आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही आम्ही प्रार्थना करतोय. म्हणून या अधिष्ठानावरती कोणताही फोटो तुम्हाला दिसणार नाही, या अधिष्ठानावरती कोणत्याही देवाची मूर्ती तुम्हाला दिसणार नाही किंवा कोणत्या धर्माचं हे प्रतीक नाही आहे. तर महाराज म्हणतात हे शुद्ध आसन खादीचे वर बोलत किया शोभेला. हे प्रार्थनेची पद्धती महाराजांनी निर्माण करत असताना अधिष्ठानावर फार महत्व दिलंय आणि कोणताही या ठिकाणी प्रतिबिंबात्मक चित्र तुम्हाला दिसत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा तुम्ही तुमच्या मनामध्ये जो देव आहे तोच इथं बसलेला आहे आणि त्याची मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. इतकं मोठं हे तत्व आहे. या ठिकाणी हा निळा दीपक तुम्हाला मला दिसतोय. अनेक लोकांना निळा दीपक का बा महाराजांनी हा ठेवला असेल याचं तत्व अनेक लोकांना माहीत असलं पाहिजे की महाराजांनी हा निळा दीपक निर्माण करण्यामागचं फार मोठं शास्त्र आहे. ज्यावेळी आपण आकाशाकडे पाहतो ना, आकाशाचा कलर हा निळा आहे आणि कोणत्याही रागीट माणसाने जरी आकाशाकडे पाहिलं तर त्याला आकाशाला कडे पाहिल्यानंतर स्तब्ध वाटेल, शांत वाटेल आणि शांतीचं प्रतीक तुकडोजी महाराजांनी या निळ्या दीपकाला म्हटलेलं आहे. जगात जेवढ्याही क्रांत्या झाल्या त्या क्रांत्या घडण्यामागचं जे कारण होतं ते त्यांच्या पद्धतीचं होतं. म्हणून महाराज म्हणतात की हे सगळं निर्माण करत असताना ही जी पद्धत आहे फार सूक्ष्म पद्धत आहे. अगरबत्ती उभी लावल्या गेली पाहिजे बसताना. म्हणजे महाराजांचं इतकं मोठं तत्वज्ञान आहे की आपण म्हणजे दंग होऊन जाल की जगाच्या पाठीवरती शेवटचे संत, महाराष्ट्रातील शेवटचे संत की ज्या महाराष्ट्रातील शेवटच्या संतांनी तुकडोजी महाराजांनी एवढं मोठं तत्वज्ञान आणि समग्र साहित्य, जे जे मोठे मोठे लोक फिलॉसॉफर होऊन गेले आहेत त्यांच्या साहित्यातील महाराजांनी किती मोठं साहित्य जे असेल त्यांना अनुरूप असलेलं, ज्यावेळी माऊली झाले 12व्या शतकात त्यांनी हरिपाठ आपल्याला मांडून ठेवला. अनेक संत या देशामध्ये होऊन गेले, त्यांनी त्या त्या काळापर्यंत त्या त्या लोकांना तशी तशी विचारधारा देऊन गेले. पण शेवटी तुकडोजी महाराजांनी या सर्व साहित्याचा, या सर्व संतांचा, महापुरुषांच्या विचाराचा सार म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ, त्याची तत्वपद्धती आणि ही सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामगीता, या सगळ्या गोष्टी तुकडोजी महाराजांनी मांडल्या. बसण्याची पद्धत कशी असली पाहिजे, उठण्याची पद्धत कशी असली पाहिजे आणि फार सोपी आहे. उठण्या बसण्या बोलण्याचं ज्ञान लाभे मानव्याचे शिक्षण प्रार्थनेच्या मुशीमध्ये. 27 ग्रामगीतेमधील 41 अध्यायापैकी 2 अध्याय 27 आणि 28 तुकडोजी महाराजांनी फक्त सामुदायिक प्रार्थनेवर घातले. आणि तुम्ही जगाच्या पाठीवर अनेक पंथ निर्माण झाले, त्यांनी त्यांचा भाव पुढे मांडला किंवा त्यांनी त्यांची विचारधारा मांडत असताना त्यांनी कुठेतरी त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला मोठं केलं. पण तुकडोजी महाराजांनी जीवनामध्ये व्यक्तीला मोठं नाही केलं. त्यांनी स्वतःमध्ये म्हणजे मला मोठं करा किंवा माझी गुणगान तुम्ही गा असं कधी कुठं झालेलं तुम्हाला दिसून येत नाही. ज्या ज्या वेळी तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळामध्ये परिवर्तन केले, राजेश्वर मंदिरामध्ये पहिली प्रार्थना केली, आपलं सौभाग्य असलं पाहिजे अकोलेकरांचं, तर हे सगळं निर्माण करत असताना महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा समग्र सार काढला. आणि आता लोकांना काय पाहिजे, आज जे जगामध्ये सुरू आहे, आज जे इकडे तिकडे सगळे युद्ध सुरू आहे, दुसऱ्या महायुद्धात जेव्हा तुकडोजी महाराजांनी फार सुंदर एक भाषण एका ठिकाणी दिलं होतं की आता हायड्रोजनच्या बॉम्बवर बसून तुम्ही जर शांतीपाठ म्हणत असाल तर जगात शांती प्रस्थापित होणार नाही. तर महाराज म्हणतात की मंथन किया हर धर्म का
हर पंथ का हर देश का, निकला मेरे यही समझ में सार सब संदेश का. अब विश्व मानव, फक्त भारतातलेच लोक एकत्र आहे असं नाही म्हटलं. अब विश्व मानव एक बन के पास सबके आएंगे, और शांति तभी वो पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे. शांती तेव्हा त्यांना कुठं प्राप्त होईल तर सर्व धर्म सामुदायिक प्रार्थना जी महाराजांनी निर्माण केली याच्यामध्ये सर्वांची शांती प्राप्त होईल असं महाराजांना त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. म्हणून गुरुदेव श्वामंडलाच्या प्रचारकांची जबाबदारी असली पाहिजे की प्रार्थनेचं तत्व आज लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. कारण तुम्ही जर आजकाल पाहिलं असेल तर समाजाचं वातावरण विचित्र झालेलं आहे. अनेक पंथ जगाच्या पाठीवर निघालेले आहेत जे कुठेतरी लुबाडणूक लोकांची करत आहेत. या सगळ्या गोष्टींपासून लोकांना थारा देणारी आणि लोकांना शांती प्रस्थापित करून देणारी जर कोणती उपासना पद्धती असेल तर ती सामुदायिक प्रार्थना आहे. आणि सामुदायिक प्रार्थना म्हणजे कर प्रार्थना कर प्रार्थना कर प्रार्थना सुख पाएगा. याच्यामध्ये फार मोठं अध्यात्म दडलेलं आहे. हे अध्यात्माची भाषा तुकडोजी महाराजांनी वापरलं की तुम्हाला आता जर सुख प्राप्त करायची असेल तर शेवटची अमूलाग्र जडीबुटी म्हणजे सामुदायिक प्रार्थना आहे. आणि ही सामुदायिक प्रार्थना ज्याच्या जीवनामध्ये झाली, ज्याच्या जीवनामध्ये जर साध्य प्रार्थना झाली तर तो अमरत्वाला प्राप्त होईल. अमरपुरीची वाट उघडली. महाराजांनी फार मोठे भाषण लिहून ठेवले. ते कोण्या तालामध्ये आपण प्रार्थनेच्या गीतामध्ये कोणते म्हटले पाहिजे फार सूक्ष्म अध्याय महाराजांनी लिहून ठेवलाय. याचं सगळं चिंतन आपल्यापर्यंत असलं पाहिजे. कारण प्रचारकांना ह्या गोष्टी आज माहीत असल्या पाहिजे. गुरुदेव श्वामंडलाचं अनेक जे तत्वज्ञान आहे ते अनेक तत्वज्ञान आपण लोकांपर्यंत पोहोचलो नाही. म्हणून ते लोकांपर्यंत अजूनही अनेक लोकांना प्रश्न पडतोय की बा तुम्ही असे का बसता. मी एका ठिकाणी प्रार्थनाला गेलो तर ते फार मोठे अधिकारी होते. ते म्हणत ही बसण्याची पद्धत काय. नंतर आम्ही त्यांना सांगितलं की ते तर म्हणत अरे बापरे तुकडोजी महाराज म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा फिलॉसॉफर आहे की ज्या माणसाने एवढं मोठं तत्वज्ञान मांडून ठेवलं आणि सोप्या भाषेत मांडलं तर इतके म्हणजे आवाक होणारे लोक आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून प्रार्थनेची पद्धत फार मोठी आहे. हे प्रार्थनेचं अधिष्ठान जे आहे ना सक्रिय पाठ तुकडोजी महाराजांनी मांडून ठेवला. हे प्रार्थनेचं अधिष्ठान तुकडोजी महाराजांनी शीख धर्माकडून घेतलेलं आहे. ज्यावेळी तुकडोजी महाराज एका गुरुद्वारामध्ये गेले आणि पाहिलं त्यांनी की मूर्ती नाही काही नाही, एक छोटासा कापड टाकलेला आहे, सगळे नतमस्तक होतात. शीख धर्माकडून घेतलेलं अधिष्ठान तुकडोजी महाराजांनी आहे. ही बसण्याची पद्धत बौद्ध धर्माकडून घेतलेली आहे. जसं गौतम बुद्धांनी उपासक आणि उपासिका